नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौलापुरा येथून ट्रॅक्टर व मिनी ट्रकची बॅटरी चोरीला गेली आहे. 14,000 रुपये किमतीच्या या बॅटरी आहेत. या परिसरातील नागरिकांच्या बकऱ्याही चोरीला गेल्या आहेत. अशा प्रकारे चोरट्यांचा हैदोस मौलीपुरात सुरू आहे. मौलापुरा येथे उभ्या असलेल्या 2 वाहनांच्या बॅटरी रात्रीतून चोरीला गेल्या तर अनेकांच्या बकऱ्यांचीही चोरी झाली आहे. काजी अनवर उल हक यांच्या ट्रॅक्टरमधील 7,000ची व मोहम्मद रफीक यांच्या मिनी ट्रक मधील 7,000ची बॅटरी अशा 14,000च्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. या भुरट्या चोरांचा कोल्हापुरी गेट पोलीस तपास करत आहेत. सोनल कॉलनीतील पुष्पकुंज अपार्टमेंट येथील 4थ्या मजल्यावरील अतिक्रमणातील पक्क बांधकाम तोडण्यात आलं. मात्र या कारवाईविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. शिवाय या कारवाईने 10 लाखांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आलाय. शेगाव ते राडगाव मार्गावरील सोनल कॉलनीतील पुष्पकुंज अपार्टमेंटमधील 4थ्या मजल्यावरील पक्क बांधकाम तोडण्यात आलं. हे अतिक्रमण असल्याने कारवाई करण्यात आली. मात्र कोणतीही सूचना न देता अतिक्रमण तोडून 10 लाखांचं नुकसान केल्याचा आरोप होतोय. पॉइंट 33 नुसार व विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी हे अतिक्रमण तोडलं गेलं. कारवाई केली गेली. वर्षीय राजेश जोगालाल कोलरिया यांच्यावर क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला. उधारीचे पैसे मागितल्यावरून आरोपीने शिवीगाळ केली. यावरून कोलरिया संतप्त झाले असता आरोपीने चाकूने 3-4 वार कोलरिया यांच्या पोटावर केले. पोलिसांनी 307 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय. मच्छीसाद येथे राहणारे राजेश जोगालाल कोलरिया या 40 वर्षीय माणसावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झाला. संजू मानेकर नामक व्यक्तीला कोलरिया यांनी पैसे उधार दिले होते. ते परत मागितले असता मानेकरने शिवीगाळ सुरू केली. शिव्यांमुळे संतप्त झालेले कोलरिया संजू मानेकरच्या मागे धावले असता मानेकरने चाकूने हल्ला चढवला. 3-4 वेळा कोलरिया यांना चाकूने भोसकले व फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या कोलरिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. आरोपी संजूने क्षुल्लक कारणावरून केलेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. कोलरिया रक्ताने माखले गेले तर जिकडे तिकडे रक्ताचा अक्षरशः सडा पडला. कोल्हापुरी गेट पोलिसांनी 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. यास्मिन नगर येथे अंगणवाडी सेक्टर 32 आहे. येथे लाभार्थ्यांची एकदाही मीटिंग घेतली गेलेली नाही तर लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. दिले तर निम्मे पैसे कसेबसे देऊन लाभार्थ्यांना बोळवलं जातं. सिटी न्यूजची टीम येथे पोहोचली असता धावपळ करत मीटिंग बोलवण्यात आली. यास्मिन नगर येथे अंगणवाडी सेक्टर 32 आहे, जेथे आजपर्यंत लाभार्थ्यांची एकही मीटिंग घेतली गेलेली नाही.
लाभार्थी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही. 7 महिन्यांच्या गर्भवतीला 3,000 रुपये दिले जातात, तर प्रसूतीनंतरही 3,000 शासनाकडून दिले जातात, जेणेकरून गर्भवती महिला व बाळ उपोषित राहू नये, प्रसूताही उपोषित राहू नये. परंतु गेल्या 3 वर्षांपासून लाभार्थी महिलांना वाटपच झालेलं नाही. एखाद दुसऱ्या लाभार्थी महिलेला 2014 मध्ये पैसे देण्यात आले, तेही केवळ 1,500 रुपये, म्हणजे अर्धीच रक्कम. येथे चक्रा मारून मारून महिला थकल्या, परंतु लाभ मिळालेला नाही. याविषयी किरण साळके नामक सुपरवायझरला विचारणा केली असता या लोकांचं अकाउंट नाही, कागदपत्र बरोबर नाहीत अशी कारणं तिने सांगितली. तर दुसरीकडे पैसा जमा झाल्याची यादीही दाखवण्यात आली, परंतु याबाबत लाभार्थ्यांना माहिती नाही. याची विचारणा केली असता हे माहिती देण्याचं काम सेविकेचं असल्याचं सुपरवायझरने सांगून आपल्यावरील आरोप सेविकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला. सिटी न्यूज येथे धडक देणार असल्याचं कळताच तातडीने लाभार्थ्यांची मीटिंग बोलवण्यात आली. या मीटिंगला आलेल्या लाभार्थ्यांनीच येथील अनागोंदी कारभार उघड केला, हे उल्लेखनीय. माँ वैष्णोदेवी मंदिर सेवा महामंडळातर्फे 2 दिवसीय कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 22 व 23 ऑगस्ट रोजी जागतिक कीर्तीचे कॅन्सर तज्ज्ञ या शिबिरात सेवा देणार आहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्याचं व्रत घेतलेल्या माँ वैष्णोदेवी मंदिर सेवा महामंडळातर्फे गरीब व गरजू लोकांसाठी जगप्रसिद्ध चिकित्सकांचं मोफत इलाज व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हाडाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर यासारख्या गंभीर रोगांवर मार्गदर्शन व तपासणी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. हमारी एक छोटी सी टीम यहाँ आई है. डॉक्टर मिस्टर राहुल शुक्ला, हमारे जो मार्केटिंग सेल्स मैनेजर हैं, वो आए हैं और हमारे साथ हम 3 डॉक्टर्स आए हैं. मैं हूँ डॉक्टर मंदार नाडकर्णी, मैं कैंसर का सर्जन हूँ. डॉक्टर सुप्रतिम सेन हैं, वो बच्चों के कार्डियोलॉजी पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट हैं. और डॉक्टर मनीष पृथ्वी है, वो बोन के, हड्डी और मांस के कैंसर के स्पेशलिस्ट है. ऐसे कैंसर के स्पेशलिस्ट अपने पूरे देश में 15-20 ही है. उसमें से एक है जो हमारे हॉस्पिटल में ये स्पेशलिटी कर रहे हैं. इसेंशियली हम यहाँ आए हैं अमरावती में, क्योंकि इतने सालों से जब मैं टाटा हॉस्पिटल में था तभी भी अमरावती के पेशेंट्स आते थे. आज भी मैं अंबानी हॉस्पिटल में हूँ तो बहुत अमरावती के पेशेंट्स आते हैं. तो कभी कभी हम देखते हैं कि थोड़े पेशेंट्स वहाँ से ट्रीटमेंट लेके आते हैं और कभी कभी इंफ्रास्ट्रक्चर न होने की वजह से कभी कभी थोड़ी कम ट्रीटमेंट होती है कि यंग पेशेंट्स में जिसको ब्रेस्ट कैंसर होता है उनका ब्रेस्ट निकाला जाता है, या फिर कार्डियोलॉजी में, बच्चों की कार्डियोलॉजी में ये बच्चे डर की वजह से कि हम ये ट्रीटमेंट हम अफोर्ड नहीं कर पाएंगे, हम उतना पैसा ही नहीं जुटा पाएंगे, हमारे हॉस्पिटल पहुँचते ही नहीं है. हमारे हॉस्पिटल में 6 साल से जो कार्डियक डिपार्टमेंट चल रहा है बच्चों का, उसमें आज तक एक भी बच्चा नहीं है जिसको बगैर ट्रीटमेंट के घर भेजा है. क्योंकि हमारा सोशल वर्किंग डिपार्टमेंट बहुत ही स्ट्रांग है, जो कैसे भी करके इधर उधर से मदद लेके पैसे खड़े कर देता है, पर पेशेंट को रिफ्यूज नहीं करता. तो हम एक अवेयरनेस जनरली करना चाह रहे थे यहाँ आके कि हमारा हॉस्पिटल अभी तक 6.5 सालों में क्या क्या कर चुका है और आगे क्या करने की हमारी इच्छा है, हमारी स्पेशलिटीज़ क्या है और हम कैसे स्लोली हमारे सर्विसेज अमरावती जैसे बड़े शहर को ऑफर करते हैं. अमरावती शहर में पहली बार छोटे बच्चों के कार्डियोलॉजिस्ट, जो कि 2 दिन का बच्चा हो या जन्म लिया बच्चा, उसको बच्चे को हार्ट का प्रॉब्लम है, यह माने कैसे पहचानना, इसकी ट्रेनिंग आज अमरावती में कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल से आए हुए डॉक्टर्स और वैष्णो देवी मंदिर संस्थान की तरफ से प्रोग्राम लिया गया है. ये हर तरह की माँ को ब्रेस्ट संबंधी बीमारी और उस माँ से बच्चे की बीमारी को कैसे माने पहचानना, ये जानकारी देने का कार्य अमरावती में ये शिविर में किया जाएगा. इस शिविर के अंदर की विशेषता यही है कि छोटी छोटी बातों से अपने आप को बड़ी बीमारी होने से बचाना. यही रहेगा आकर्षण, यही रहेगा कि जो डॉक्टर्स आए हैं वो इंटरनेशनल लेवल के हैं. और सब अमरावती वासियों से मेरा निवेदन है कि ये ज़्यादा से ज़्यादा कल सांस्कृतिक भवन में सुबह 11 से 1 के बीच पहुंचे, जिससे कि उनको कौन सी बीमारी और कैसी बीमारी और कैसे पहचाने और क्यों हुई, ये सब कारण जानने को मिले. तो मेरा निवेदन को ध्यान में रखते हुए सभी कल ज़्यादा से ज़्यादा संख्या में सांस्कृतिक भवन में सुबह 11 बजे से 1 बजे के बीच पहुंचे, यही निवेदन. जो बीवी से करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इनकार ही जाहिरात सर्वांच्याच परिचयाची आहे.
प्रेस्टिजच्या स्मार्ट किचनचा शुभारंभ अमरावतीत झालाय. हरवाणी यांचं जव्हार मार्गावर हे नवीनतम दुकान आहे. प्रेस्टिजचं प्रत्येक उत्पादन येथे उपलब्ध आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते स्मार्ट किचनचा शुभारंभ करण्यात आला. रेडीमेड कपडे व हॉटेल व्यवसायात यशस्वी ठरलेल्या हरवाणी बंधूंनी आणखी एक प्रगतीचं पाऊल टाकलंय. सम्राट मेन्सवेअरच्या बाजूला प्रेस्टिज स्मार्ट किचन प्रतिष्ठान सुरू करण्यात आलंय. धावपळीच्या दैनंदिनीत गृहिणीला तिच्या कामात मदत करण्यासाठी साधनांची गरज आहे. प्रेस्टिजने ही साधनं उपलब्ध करून दिली आहेत. या प्रतिष्ठानाचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय हरवाणी, जया विजय हरवाणी, पुरुषोत्तम हरवाणी, लक्ष्मी हरवाणी व परिवार उपस्थित होता. जो बीबी से करे प्यार व प्रेस्टीज से कैसे करे इनकार या जाहिरातीमुळे प्रसिद्ध झालेलं प्रेस्टीजचं उत्पादन आता शहरातही उपलब्ध आहे. कुकर, ग्राइंडर, इंडक्शन, राईस कुकर, वॉटर प्युरिफायर असे एक ना अनेक गृहिणींना उपयुक्त स्वयंपाकात मदत करणारे उत्पादन शोरूम मध्ये एकाच छताखाली उपलब्ध आहेत. ये प्रेस्टीज का मेरे समझ से अमरावती में और आजू बाजू के एरिया डिस्ट्रिक्ट लेकर भी एक शोरूम यहाँ पे है. मुझे भी अभी तक मालूम नहीं था कि प्रेस्टीज की इतनी वैरायटीज होती है और बहुत रीजनेबल प्राइस में है. रिटेलिंग से यहाँ पे MRP यहाँ पे काफ़ी कम है और मेरी तो सबसे रिक्वेस्ट रहेगी कि आप लोग आइए एक बार. प्रेस्टीज की जैसे कि नोट विच सेज दैट जो अपने बीवी से प्यार करता है वो प्रेस्टीज को कैसे इनकार करे. तो मेरे समझ से जो अपने बीवी को प्यार करता है उन लोगों ने सबने अपने बीवी को लेकर यहाँ पे आ जाना चाहिए. अच्छा, एक्चुअली आप लोगों की लाइफ काफी स्मूथ हो जाएंगी. ऐसा ये सारी चीजें देखकर और सारे प्रोडक्ट्स देखकर प्रेस्टीज स्मार्ट किचनला एक बार भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. प्रेस्टीज का पूरा शोरूम है, बहुत सारी वेराइटीज है. एक स्मार्ट किचन है, इसमें आपको सारी रेंज मिलेगी. इजी टू कुक, एयर फ्रायर से लेकर एक नॉन स्टिक की कढ़ाई से लेकर चिमनी है, बहुत अच्छे हॉब्स है, इनबिल्ट हॉब्स है, सब बहुत अच्छा है. आप आइए जरूर एक बार विजिट करिए. आप बताइएगा कि बहुत इजी अवेलेबल है और सेलिंग प्राइस बहुत कम है. MRP के अकॉर्डिंग सेलिंग प्राइस काफी कम है. हम लोग फुल डिस्काउंट दे रहे हैं. ऑनलाइन भी कनेक्टेड है, आप ऑनलाइन भी ऑर्डर करेंगे तो हमारे पास से ही आपके पास डिस्पैच होगा. शहरातील रस्ते तर खड्डेमय आहेतच, परंतु रस्त्याखालून वाहणाऱ्या नाल्यांवरील रस्ता आत धसलाय. अनेक रपटे तुटून खड्डे पडले आहेत जे जीवघेणे ठरत आहेत. कोल्हापुरी गेट नजीक तुटलेला रपटा असा जीवघेणा झालाय ज्याकडे कोणाचंही लक्ष नाही. कोल्हापुरी गेट समोरील रस्त्याखालून नाली वाहते. या नालीवरील रपटा तुटलेला आहे, त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. मात्र या रपट्याची दुरुस्ती झालेली नाही. नागरिकांच्या जीवाशी गाठ असूनही रपट्याची दुरुस्ती होत नाही, त्याकडे लक्ष दिलं जात नाही. ही आहे स्मार्ट सिटी. ये गड्ढा देखो कितना हो गया है. आने जाने वालों की तकलीफ. उसके बाद ये है अंधेरा हो गया, पानी इसमें से बहता, उनके बच्चे आते जाते, औरतें आते जाते. इसके तरफ किसका ध्यान है. प्रशासन को 100 बार कंप्लेंट करने के बाद भी उन्होंने गड्ढे का कुछ नहीं किया. अब हमने कहा जाना और बहुत एक्सीडेंट हुए. 4-5 बार गाड़ियाँ गिरे, 3-4 बच्चे गिरे छोटे छोटे. बहुत तकलीफ है इससे. भक्तिसागर सेवा समितीच्या वतीने रुक्मिणी मंगलकथा आयोजित करण्यात आली आहे. पूज्य गुरुमा चैतन्य मीरा मंगलकथा सादर करत आहेत. सांस्कृतिक भवन येथे मंगलकथेला सुरुवात झाली आहे. रुक्मिणी स्वयंवर आख्यान अत्यंत रोचक असून विवाह जुळत नसलेल्या उपवर मुलीने रुक्मिणी स्वयंवर आख्यानाचं पठण केल्यास विवाह जुळतात अशी श्रद्धा आहे. भक्तिसागर सेवा समितीच्या वतीने या आख्यानाचा लाभ भाविकांना देण्यासाठी मंगलकथेचं आयोजन करण्यात आलंय. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे गुरुमा चैतन्य मीरा यांच्या श्रीमुखारविंदातून मंगलकथेचा भाविक लाभ घेत आहेत. रुक्मिणी को याद कर ले, हमारे ठाकुर पीछे पीछे दौड़े दौड़े अपने आप आ ही जाएंगे. तो बड़े प्रेम से अपनी सारी इंद्रियों को एकाग्र करें, अपने मन को
का एक बीज, इन 3 दिनों में ये बीज कहीं ना कहीं तो अंकुरित जरूर होगा। तो इसलिए सभी से मेरा करवद्ध एक ही अनुरोध होगा कि जब तक ये अर्पण चलेगा, यहाँ पर अर्पण का मतलब रोना, रुक्मिणी ने रोई थी कृष्ण के लिए, राधा रोई है कृष्ण के लिए, गोपियां रोई है कृष्ण के लिए, और हम सब रोते हैं संसार के लिए। यही सबसे बड़ा दुर्भाग्य है। और जब हम आही प्रार्थना करने के लिए आ गया। हुआ कुछ ऐसा कि उस जीसस की मूर्ति के सामने वो बच्चा आधे घंटे तक निरंतर अपनी प्रार्थना बोल रहा था। एक छोटा सा बच्चा क्या बोल सकता है? वहां के जो फादर थे, द मेन प्रेस्ट, उनको बड़ा आश्चर्य हुआ। चलो जाकर करीब देखते तो हैं कि वो बोल क्या रहा है। इसलिए जैसे ही वो उस बच्चे के करीब पहुंचे और उन्होंने सुनने का प्रयास किया, तो वो बच्चा निरंतर एक ही चीज बोले जा रहा था, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ, A to Z, A to Z, A to Z, 1 बार 2 बार 3 बार 4 बार। वो फादर को बड़ा आश्चर्य हुआ। कौंडण्यपुरात देवी रुक्मिणीचा जन्म, शिशुपालाने वरात आणणे, रुक्मिणी हरण, श्रीकृष्ण रुक्मिणी वैदिक विवाह अशा यासारख्या रुक्मिणी विवाहाच्या प्रसंगांचं वर्णन कथेतून होणार आहे। ABCD वाली प्रेयर कौन सी होती है? उसने कहा, अभी तक तो मैं नर्सरी में जाता हूँ, मेरी टीचर ने और मेरी मदर ने मुझे ओनली ABCD ही सिखाया है। लेकिन मैं ये जानता हूँ फादर कि जो सेंटेंस आप बोलते हैं प्रार्थना में, वो सारे सेंटेंस इसी ABCD से बने हुए हैं। इन्हीं 26 सकल जैन समाजाच्या वतीने रविवारी सकाळी 8 वाजता विश्व शांती व विश्व मैत्रीचा संदेश देण्यासाठी नमोकार मंत्राचं आयोजन करण्यात आलंय। शिवाय मुनिश्री 108 सुवीर सागरजी महाराजांचं संथारा या विषयावर मंगलमय प्रवचन होणार आहे। त्यानंतर श्री पदमचंद्रजी महाराज साहेबांचंही प्रवचन होणार आहे। या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन सकल जैन समाजाचे अध्यक्ष सचिव ताराजनजी बोकरिया, अभिनंदन पेंढारी, चंद्रकांत दामाणी यांनी केलंय। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। शनिवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस। रविवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in।
अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.